बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप इन्स्टॉल करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जे संवेदनशील विषय आहेत त्याच्यामध्ये एक विषय नक्कीच मराठा आरक्षणाचा आहे, ज्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि त्याबद्दल आणखीन आपल्याला माहिती असेल तर अशोकराव सांगतीलच। तसाच दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे तो इतर मागासवर्गीयांचं पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण त्याहीबद्दल एक कोर्टाचा निर्णय लागलेला आहे। त्याहीबद्दल आम्ही सांगितलं कारण हा विषय संपूर्ण देशाचा होऊ शकतो, तर देशामध्ये हा विषय वाढू शकतो आणि हा देशपातळीवरचा विषय आहे। नंतरचा एक आहे तो मागासवर्गीयांचे बढतीमधील आरक्षण हा एक विषय आहे। नंतर चौथा विषय जो आहे तो म्हणजे मेट्रो कार शेडसाठी कांजूर मार्ग येथील जागेची उपलब्धता, त्याच्याबद्दल एक चर्चा झालेली आहे। साहजिकच आहे जो विषय नेहमी चर्चेला जातो तो म्हणजे जीएसटीचं येणं, हे वेळेवर येणं, याच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। आणखीन एक जो महत्त्वाचा विषय आहे तो शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे, ते म्हणजे पीक कर्ज जसं असतं तसं पीक विमा। त्या विम्याबद्दल ज्या काही अटीतटी शर्ती आहेत, आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्रामध्ये बीड मॉडेल एक आम्ही केलेलं आहे, बीडचं मॉडेल। त्या अनुषंगाने त्याही सूचना आम्ही त्यांना सांगितलेत की आपण तशा सूचना आपण यांना द्याव्या प्रशासनाला। नंतर राज्यामध्ये बल्क ड्रग पार्क त्या स्पर्धात्मक निविदेत मंजुरीसाठी हा एक विषय, त्याच्याबद्दल त्यांच्याशी बोललेलो आहे। महत्त्वाचा विषय जो मी किंवा आम्ही मुंबईमध्ये बोललेलो आहोत आणि तिथून सुद्धा त्यांना विनंती केली होती, ती आज प्रत्यक्ष भेटून केली। गेले काही वर्ष आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला जो किनारपट्टीचा भाग आहे तिथे चक्रीवादळं ही येऊन आदळत आहेत। एक 8-15 दिवसापूर्वीसुद्धा एक वादळ आपल्याला जेमतेम स्पर्श करून गेलं आणि त्यानेसुद्धा नुसतं स्पर्श केला तरी मोठा दणका दिलेला आहे। तर अशा वेळेला जी मदत असते त्या मदतीचे निकष हे आता जुने झालेले आहेत। NDRFचे जे असतात नॉर्म ते बदलणं हे गरजेचं आहे, कारण ती मदत ही अपुरी पडते। राज्य सरकारने गेल्याही वेळेला निकष बदलून जे निकष आहेत NDRFचे त्याच्यापेक्षा अधिक मदत गेल्याही वेळेला केली, याही वेळेला केली, पण हे निकष मुळामध्ये NDRFचे बदलले गेले पाहिजे। 9वा विषय जो आहे तो 14व्या वित्त आयोगातील थकीत निधी तो मिळण्यासाठी एक आहे शहरी स्थानिक संस्थांसाठी। तसंच 14व्या वित्त आयोगातील थकीत निधीची परफॉर्मन्स ग्रँटी हा बोललो तोच विषय आहे। आणि आणखीन एक महत्त्वाचा विषय जो प्रत्येकाचे एक दिवस असतात, पर्यावरण दिन असतो, आणखीन काही दिन असतो, तसं आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एक मराठी भाषा दिन असतो। तो मराठी भाषा दिन आल्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे अशी तेव्हा एक तिकडे चर्चा होते। तर तोही जो प्रश्न केंद्र सरकारच्या दरबारी प्रलंबित आहे त्याहीबद्दल आम्ही विनंती केलेली आहे की राज्य सरकारकडून बरीचशी माहिती दिली गेलेली आहे, आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर तीही आम्ही देऊ, पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबद्दल लवकरात लवकर आपण सूचना द्या। तर अशा सगळ्या विषयांवरती त्यांच्याशी विस्तृतपणाने चर्चा झालेली आहे आणि जसं मी म्हटलं की ह्या सर्व बाबतीमध्ये आम्ही पत्रसुद्धा दिलेली आहेत। त्यांनी सांगितलेलं आहे की मी याच्यात नक्की माहिती घेतो आणि लक्ष घालतो। तर आम्हाला आशा आहे, अपेक्षा आहे आणि विश्वास आहे की लवकरात लवकर त्यांच्याकडनं याच्या सर्व बाबतीत सकारात्मक निर्णय होतील। सन्मान्य मुख्यमंत्रीजी, सन्मान्य उपमुख्यमंत्रीजी, मुख्य सचिव, सन्मान्य खासदार, मीडियाचे, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व सन्मान्य प्रतिनिधी, मुख्यमंत्र्यांनी विषद केल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या अनेक महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आम्ही सन्मान्य प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली आणि मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जो विषय आहे त्यांना आम्ही कल्पना दिली की 5 मे 2021ला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रतिकूल निर्णय घेतल्याचं आम्ही त्यांना नमूद केलेलं आहे। म्हणजे 5 मेला मराठा आरक्षणाला देण्यासंदर्भामध्ये एकतर सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे
की 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर SC-BCचे आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्यांना आता राहिलेला नाही. म्हणजे कुठल्याही राज्यांना या जजमेंटनंतर त्यांनी सांगितलं आहे की या जजमेंट स्पष्ट नमूद केलं आहे की घटना दुरुस्ती झाल्यानंतर अधिकार हा कुठल्याही राज्यांना एखाद्या समाजाचा बॅकवर्डनेस ठरवण्याचा किंवा त्यांना आरक्षण देण्यासंदर्भात निर्णय आता राज्यांना घेता येणार नाही. आणि दुसरं म्हणजे इंदिरा सहानीची जी मागची केस लॉ आहे तो लक्षात जर घेतला तर 50% आरक्षणाची मर्यादाही पार करता येणार नाही. हा दोन महत्त्वाचे विषय. आता त्याची बॅकग्राऊंड आम्ही त्यांना विस्तृत सांगितलेली आहे, परंतु हे दोन विषय या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टच्या प्रामुख्याने ते समोर आलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आम्ही पंतप्रधानांना विनंती केली की तुम्ही जे रिव्ह्यू पिटिशन केंद्राने जे दाखल केलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये, त्या जजमेंटमध्ये त्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये केवळ राज्यांना अधिकार बहाल करण्यासंदर्भातला विषय हा तेवढा कामाचा नाही आहे. राज्यांना अधिकार असले पाहिजेत, राज्यांना एखाद्या समाजाचा बॅकवर्ड ठरवण्या इतपत अधिकार असले पाहिजेत त्यात आमचं दुमत नाहीच आहे. परंतु फक्त हे अधिकार प्रदान करून उपयोग होणार नाही. जोपर्यंत 50% आरक्षणाची मर्यादा ही जोपर्यंत शिथिल करण्यात येत नाही, काढून टाकण्यात येत नाही, तोपर्यंत राज्याला अधिकार देऊनसुद्धा हा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार नाही. हा प्रामुख्याने आम्ही त्यांना सांगितलेला आहे. आणि म्हणून 50% आरक्षणाची मर्यादा ही शिथिल करावी अशा प्रकारचा युक्तिवाद हा सर्वोच्च न्यायालयामध्ये झाला पाहिजे, केंद्राकडूनही झाला पाहिजे. आम्हीसुद्धा समर्थन असं करतो, आमचंही म्हणणं की आम्हाला राज्याला अधिकार असला पाहिजे. परंतु त्यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आम्ही नमूद केला की सुप्रीम कोर्टामध्ये हे रिव्ह्यू पिटिशन राज्य तर रिव्ह्यू दाखल करणारच आहे. म्हणजे दिलीप भोसले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या समितीचा अहवाल आलेला आहे. त्या अहवालाच्या अनुषंगाने या जजमेंटच्या बाबतीमध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याची राज्य शासनाची भूमिका आहेच. परंतु हे करत असताना आम्हाला विनंती एवढीच करायची की आम्हाला अधिकार द्या. आम्ही हे निर्णय राज्याला घटना दुरुस्ती संदर्भातली किंवा जी काही झाल्यानंतर जो पेच निर्माण झालेला आहे त्या संदर्भातली पुढची पाऊलं ही केंद्राने उचलावी. परंतु हे करत असताना आम्हाला अधिकार देत असताना 50% मर्यादा ही शिथिल करण्यात यावी हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून हा फक्त जो काही मर्यादा घातलेली 50%ची तो फक्त मराठा समाजाची मर्यादा नाही आहे. म्हणजे इव्हन 27% राजकीय आरक्षण जे OBCच्या बाबतीमध्ये सुद्धा सेट असाईड झालेलं आहे. तिथे सुद्धा तोच मुद्दा आहे की 50%ची मर्यादा क्रॉस केल्यामुळे आरक्षणाची पॉलिटिकल आरक्षण देता येत हा तिथे मुद्दा आहे. आणि त्याला सांगितलं हा मुद्दा फक्त मराठा समाजापुरती नाही आहे, OBCचा तोच मुद्दा आहे. आणि OBCचा मुद्दा तर संपूर्ण देशामध्ये आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे OBCचा विषय असो, मराठा समाजाचा विषय असो, तुमचं रिव्ह्यू पिटिशन हे जोपर्यंत घटना दुरुस्ती होत नाही, म्हणजे ज्या पद्धतीने केंद्र सरकारकडे अधिकारात आलेले आपोआप या जजमेंटमुळे जे अधिकार आलेले आहेत, जोपर्यंत हे निर्णय जो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तो सेट असाईड होत नाही तोपर्यंत सर्व अधिकार केंद्राकडेच आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की तुमच्याकडे आज अधिकार आले असताना तुम्ही हा निर्णय घ्या जेणेकरून मराठा समाजाला तुम्ही न्याय देऊ शकाल. त्यासाठी आवश्यक असलेली जी कायदेशीर जी काय प्रक्रिया आहे, पण ती घटना दुरुस्ती करायची, जसं EWSमध्ये आपण घटना दुरुस्ती केली किंवा मग घटना दुरुस्ती करायची बाब असो किंवा बाकी ज्या काही कायदेशीर मार्ग असतील त्या बाबतीमध्ये मराठा समाज असो किंवा OBCच्या बाबतीमध्ये दोघांच्या बाबतीमध्ये तुम्ही सकारात्मक भूमिका घ्या आणि त्यातून तुमच्याकडे आलेला अधिकार जो आज आहे सुप्रीम कोर्ट जजमेंटमुळे त्यात आपली मदत राज्याला व्हावी अशा प्रकारची आमची मागणी आहे. आम्हाला अधिकार मिळणं आम्हाला आनंद होईल, परंतु आम्हाला देत असताना मात्र इतर ज्या अटी आहेत त्यासुद्धा शिथिल झाल्या तर उपयोग होईल, वरनं उपयोग होणार नाही हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तुमच्याकडे जो पण अधिकार आहे तोपर्यंत हा विषय जनमानसामध्ये प्रक्षोभ वाढत चाललेला आहे सगळ्या प्रश्नामुळे. आणि त्यामुळे हा प्रक्षोभ वाढू नये या दृष्टिकोनातून समाजाला न्याय दिला पाहिजे. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडीने सकारात्मक भूमिका पावलं उचललेली आहेत. आम्ही सर्वांनी मिळून सभागृहामध्ये बिनशर्त पाठिंबा या मुद्द्याला आम्ही दिलेलाच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, हा प्रश्न मार्गी लावावा अशा प्रकारची विनंती आम्ही केंद्राने, जोपर्यंत त्यांच्याकडे अधिकार आहेत सुप्रीम कोर्ट निर्णयामुळे तोपर्यंत आपण हा निर्णय घ्यावा. त्या दिवशी अधिकार आमच्याकडे आम्ही पुढची प्रक्रिया पार पाडू.
एकेकाने बोला. आता अशोकरावांनी आता मुख्यमंत्र्यांनी एकूण जे 12 मुद्दे सांगितले ते आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली प्राईम मिनिस्टर साहेबांना भेटलो. त्यामध्ये 12 मुद्द्यामध्ये आम्हाला 11ला वेळ दिली होती. जवळपास 12:30पर्यंत 1.5 तास त्या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या बद्दल आत्ताच थोडक्यामध्ये अशोकराव चव्हाण साहेबांनी सांगितलं. दुसरा मुद्दा होता तो ओबीसींना, इतर मागासवर्गीयांना पंचायत राज्य संस्थेतील निवडणुकीतलं राजकीय आरक्षण होतं ते काढून टाकलं गेलं, त्याला स्थगिती दिली स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या. त्याच्यामुळं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका ह्याच्यामध्ये 56,000 जागांच्यावर ह्याचा परिणाम झालेला आहे. आम्ही पंतप्रधानांना सांगितलं की भारत सरकारने 2011मध्ये ACCC केलं आहे, त्याची माहिती राज्य सरकारला मिळाली तर त्या आरक्षणाचा अभ्यास करून अहवाल करता येईल. आणि ह्याच्यामध्ये निकालपत्रात SC, ST, OBC यांच्या एकत्रित आरक्षणाची मर्यादा 50% निश्चित केलेली आहे. त्यामुळे SC, ST बहुल जिल्ह्यामध्ये OBC प्रवर्गाला 27%पेक्षा कमी किंवा एखाद्या परिस्थितीत आरक्षणच मिळणार नाही. तर SC, ST, OBC यांच्या एकत्रित आरक्षणाची मर्यादित 50%ची तरतूद शिथिल करण्याच्या बद्दलची मागणी मुख्यमंत्री महोदयांनी आज तिथं केली. आणि SC, ST याचं आरक्षण घटनात्मक कॉन्स्टिट्यूशनल आहे तर OBCचं आरक्षण वैधानिक आहे. त्यामुळं आपणास विनंती आहे की SC, ST आणि OBC आरक्षण कॉन्स्टिट्यूशनल करण्यासाठी घटनेमध्ये दुरुस्त करावी आणि हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी 2021च्या जनगणनेमध्ये देखील OBCची जनगणना करावी. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये होता. मागासवर्गीय पदोन्नतीच्या आरक्षणाच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने आणि मुंबई हायकोर्टाने त्याच्याबद्दल आत्ता तिथं मॅटर चालू आहे, त्यांनी काही निकाल दिलेले आहेत. त्याच्यामुळं हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नाही तर इतर अनेक राज्यांचा आहे. यासाठी संपूर्ण देशासाठी एकसारखं सर्वकष धोरण अवलंबण्यात यावं. या संदर्भात प्रलंबित याचिका लवकरात लवकर निकाली निघण्यासाठी केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाला विनंती करावी. मेट्रो कार शेडच्या संदर्भात आत्ताच मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, राज्यांना GST काउन्सिलमध्ये पण अनेकदा आम्ही हा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री महोदयांनी पत्र व्यवहार पण केलेला आहे. तरी देखील महाराष्ट्राला 24,306 कोटी रुपये GST भरपाईपोटी मिळणे बाकी आहे. ते कोविडचं अभूतपूर्व संकट संपूर्ण देशावर आहे, सगळ्या राज्यांच्यावर आर्थिक दिलासा देण्याकरता हे पैसे जर लवकरात लवकर मिळाले तर त्याचा निश्चितपणे सर्व राज्यांना उपयोग होणार आहे. महाराष्ट्राची रक्कम 24,306 कोटी आहे. पीक विम्याच्याबद्दल सातत्याने बीड मॉडेल आपल्या राज्यामध्ये जे गेल्या वर्षी राबवलं गेलं ते खूप लोकप्रिय झालं आणि मुख्यमंत्र्यांनी, आमच्या कृषीमंत्र्यांनी सगळ्यांनी मागणी केलेली की बीड मॉडेल फक्त बीडपुरतं मर्यादित न ठेवता ते सगळ्या राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना लागू करावं. आणि आत्ता फक्त केंद्र सरकारने ते बीडपुरतं लागू केलेलं आहे. तर तो प्रस्ताव आम्ही कृषी मंत्रालयामध्ये दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये हे मॉडेल जर आपण केलं तर त्याचा खूप चांगल्या प्रकारचा परिणाम होणार आहे. शेतकरी पण समाधानी होणार आहे. बल्क ड्रग पार्क स्पर्धात्मक निविदेच्यासाठी आपण दिघी बंदराजवळ MIDCनं 250 एकर जागा निश्चित करून ठेवलेली आहे. ते बल्क ड्रग पार्क लवकरात लवकर महाराष्ट्रासाठी मंजूर करावं. 1,000 कोटी रुपयाचं अर्थसहाय्य देखील त्याकरता द्यावं. हा पार्क सुरू झाला तर औषध निर्मितीस मोठं प्रोत्साहन मिळणार आहे. आणि राज्य सरकारने हे बल्क ड्रग पार्कसाठी काही प्रोत्साहन देखील जाहीर केलेली आहेत. त्याच्यात केंद्राची पण सहकार्य जर राहिलं तर आणखीन ते चांगलं होईल. नैसर्गिक आपत्ती जे NDRF आणि SDRF ह्या जे निकष 2015 साली केले, त्याच्यानंतर महाराष्ट्रात नैसर्गिक चक्रीवादळ आलं, निसर्ग चक्रीवादळ आलं, दुसरं तोक्ते चक्रीवादळ आलं.
त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी NDRF आणि SDRFच्या पेक्षा 3.5 पट जास्त शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे नाव बाजूला ठेवून अधिकची रक्कम महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये घातली. तर मुख्यमंत्र्यांनी आज त्यांना सांगितलं की 2015चे नॉर्म्स आता आपण 2021मध्ये आहोत, तर ते आता तुम्ही बदला. ते बदलण्याची नितांत गरज आहे आणि केंद्राने याचा विचार करून त्याच्यामध्ये मार्ग काढावा. तसंच गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 4 वेळेला चक्रीवादळं आली आणि चक्रीवादळं वारंवार येत असल्यामुळं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई हा जो काही समुद्रकिनारा आहे, ह्या समुद्रकिनाऱ्याला काही गोष्टी अशा केल्या पाहिजेत की ज्या परमनंट झाल्या पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दलची बैठक घेतली आणि त्याच्यात अंडरग्राऊंड केबल, विद्युत वाहिनी ते टाकायला सांगितल्यात. स्थलांतरित नागरिकांना निवारे उभारणे, पक्के निवारे उभारायचे, किनारा संरक्षण भिंत बांधणे, या पायाभूत सुविधा द्यायची गरज आहे. त्याला 5,000 कोटी रुपये लागतात. आमचं म्हणणं की प्रत्येक वेळेस NDRF, SDRFचे पैसे आणि काही राज्य सरकारचे पैसे हे कायमचं दुखणं दूर करण्याच्या करता गेले अनेक वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन काय केलं पाहिजे त्याचा अतिशय चांगल्या प्रकारचा आराखडा आम्ही तयार केलेला आहे आणि तशा प्रकारच्या सूचना पण केंद्राकडनं आलेल्या होत्या. तर त्याला 5,000 कोटी रुपयाची मदत ही द्यावी. तसंच 14व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याच्या करता जो शहरी भागाकरता असतो त्याच्यामध्ये 2018-19 आणि 19-20 परफॉर्मन्स ग्रँट कामगिरी अनुदान त्याला म्हणतात, त्याच्याबद्दलचं संपूर्ण महाराष्ट्राला 14व्या वित्त आयोगातील थकीत निधी शहरी स्थानिकच्या करताचा आहे. तो 1,444 कोटी 84 लाख रुपये अनुदान तातडीनं मंजूर करावं. आपण तशा वित्त मंत्रालयाला सूचना द्याव्या असं मुख्यमंत्री महोदयांनी आणि हे केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडे सगळ्या प्रस्ताव आमचे आलेले आहेत. युटिलायझेशन सर्टिफिकेट पण आम्ही भारत सरकारकडे पाठवलेला आहे. तो एक मुद्दा होता. त्याच्यानंतर 14व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत हे पंचायत राजचं, मागाशी सांगितलं ते शहराचं, हे ग्रामीणचं, याच्याकरता केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने महाराष्ट्रास 2016-17ला 294 कोटी 84 लाख द्यायची शिफारस केली. असं 17-18ची 333 कोटी 66 लाख, 2018-19 378 कोटी 91 लाख, 2019-20साठी 496 कोटी 15 लाख हे अद्याप वित्त विभागाकडे प्रलंबित आहे. आम्ही विनंती मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वतीनं केली की 1,208 कोटी 72 लाख रुपये थकीत निधी तातडीनं मंजूर करावा आणि तशा प्रकारच्या सूचना प्राईम मिनिस्टर साहेबांनी वित्त विभागाला द्याव्या भारत सरकारच्या. आणि मराठी भाषेचा भाषेचा दर्जा देण्याच्या बाबत याच्यामध्ये बऱ्याचदा तशा पद्धतीनं सातत्याने विधिमंडळामध्ये मागणी येत होती आणि तशा प्रकारची मागणी आज मुख्यमंत्री महोदयांनी ही प्राईम मिनिस्टर साहेबांना त्या ठिकाणी केली आणि त्यांना सांगितलं की मराठी भाषेच्या करता आपण तातडीनं क्लासिकल लँग्वेज ह्याच्यामध्ये ह्याचा स्टेटस त्या ठिकाणी द्यावा. आणि तसंच 12वा विषय मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं, राज्यपाल नियुक्त 12 जागा, रीतसर गव्हर्मेंट पूर्ण बहुमतात आहे. जो काही ठराव कॅबिनेटला करावा लागतो तो केला. आम्ही राज्यपाल महोदयांना भेटलो. आता एका व्यक्तीने PIL मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे. आमच्या माहितीप्रमाणे त्याच्याकरता ॲफिडेव्हिट करून द्यायला सांगितलेलं आहे. तर या 12 जागा जवळपास आता 8 महिने झाले. तर त्याच्याबद्दलच्या सूचना प्राईम मिनिस्टरनी साहेबांनी गव्हर्नर साहेबांना कराव्यात की बाबा हे रीतसर त्यांचा प्रस्ताव आहे, बहुमत आहे त्या सरकारला आणि कॅबिनेटनी ठराव केलेला आहे. नियमावलीमध्ये जशा प्रकारचे व्यक्ती निवडताना गोष्टी असाव्या लागतात त्या सगळ्याचा अंतर्भाव त्याच्यामध्ये केलेला आहे. तर तोही मुद्दा आता ते 12 नामनियुक्त सदस्य विधान परिषदेचे करावेत असे 12 मुद्दे पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी सांगितले.
ह्याच्यामध्ये पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना आणि आम्हाला मुख्यमंत्री बोलत होते, आम्ही तिथं होतो, त्यांना असं आश्वासन दिलं की हे सगळे मुद्दे मी तपासून घेतो आणि संबंधामध्ये जे काही त्याच्यामध्ये करण्याची गरज असेल ते करण्याच्याकरता मी निर्णय घेतो असं सांगितलं. चर्चा अशी अतिशय समाधानकारक झाली. जवळपास 90 मिनिट पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वेळ दिलेला होता आणि सगळे राज्याच्या हिताचे जे काही विषय होते ते मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तिथं मांडण्यात आले. एक मिनिट मगाशी अशोकराव त्यावेळेला हे सगळं माझ्यासमोर होतं. सॉरी, मैं हमारे मीडिया के लोगों से दोबारा रिपीट इसलिए करता हूँ, शायद मेरे सामने माइक नहीं था उस वक्त. आज मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आज पंतप्रधानांना सांगण्यात आले त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये निर्णय दिलेला आहे आणि म्हणून त्या पंतप्रधानांना आम्ही विनंती केली की आपण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून एकतर जोपर्यंत अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तुमच्याकडे आलेले आहेत ते अधिकार लक्षात घेऊन मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा विविध कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तो आता अधिकार केंद्राकडे आहे, तुम्ही ते पार पाडावी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात पावलं उचलावी अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. आणि त्याचबरोबर 50%च्या आरक्षणाची जी मर्यादा इंदिरा साहनी प्रकरणातून एक सिलिंग लिमिट घालण्यात आलेली आहे ती पण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ती लिमिट जर आपण रिलॅक्स केली तर मग दोन्ही प्रश्न मार्गी लागतील आणि आपली जी याचिका आपण दाखल केली, रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं आहे, तेही रिव्ह्यू पिटिशन जे आहे त्याच्या आमचं उलट आम्हाला आनंद आहे की ते राज्याला अधिकार मिळाले पाहिजेत, पण नुसत्या राज्याला अधिकारातून फायद्याचं नाही आहे की जोपर्यंत 50%ची जी मर्यादा आहे या लिमिटची आहे ती जोपर्यंत शिथिल होत नाही तोपर्यंत राज्याला नुसत्या अधिकारातून फायद्याचं नाही आहे असं आम्ही त्यांना विनंती केली. पंतप्रधानांनी याच्या बाबतीमध्ये मी निश्चित माहिती घेईल आणि पुढील कारवाई करीन अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी सूचित केलेलं आहे. एक बात तो सच है कि जल्द से जल्द अपने देश के जितने सारे नागरिक हैं उनको वैक्सीनेशन तो किया जाना चाहिए. और बीच में जैसे आपने कहा 18 to 44 केंद्र सरकार ने ये जिम्मेदारी राज्यों के ऊपर सौंपी थी और हमने भी तैयारी की थी. मैंने तो कई बार कहा था कि उम्र के हिसाब से देखें तो 18 से लेकर 44 इस उम्र में महाराष्ट्र में लगभग 6 करोड़ की आबादी है और उसके लिए 12 करोड़ डोज लगने वाले हैं क्योंकि एक बार में 2 बार देना पड़ता है. तो उसके लिए हमने पूंजी भी तैयार रखी है और जब भी वैक्सीनेशन हमने शुरुआत भी की थी लेकिन उसका जो सप्लाई है वो ठीक नहीं रहा, बीच में खंडित होते रहा और कल प्रधानमंत्री जी ने सारी जिम्मेदारी फिर से एक बार केंद्र के ऊपर ली है तो स्वाभाविक है हम उनको धन्यवाद देना चाहते हैं और अपेक्षा करते हैं कि बीच में जो सारी रुकावटें आ रही थी वो रुकावटें अब दूर हो जाएगी और जल्द से जल्द सिर्फ महाराष्ट्र ही नहीं अपना पूरा हिंदुस्तान और उसके नागरिक हैं उनको पूरा टीकाकरण हो जाएगा. नहीं, सबको फ्री मिलना चाहिए तो उनका अधिकार और ज़रूरत. आज अगर कोविड से बाहर निकलना है तो तुरंत वैक्सीनेशन की ज़रूरत है
फ्री देना तो अच्छी ही बात है, लेकिन अगर कुछ मान लो कि कुछ लोग लेना चाहते हैं तो ले सकते हैं, जैसे कि वो सब्सिडी की बात हुई थी बीच में। काय म्हणाले? आमची व्यक्तिगतच भेट झाली ना. नाही, एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही तिघही समाधानी आहोत, कारण आजच्या आमच्या भेटीमध्ये कुठेही राजकीय अभिनिवेश नव्हता. अत्यंत शांतपणाने आणि समजूतदारपणाने जेवढे मुद्दे आम्ही मांडले ते त्यांनी शांतपणाने ऐकून घेतले. त्याच्यात आम्ही जसं आता अजितदादांनी सांगितलं, अशोकरावांनी सांगितलं, त्या विषयाबद्दल भूमिका नुसत्या मांडल्या नाही तर त्यांना पत्रसुद्धा दिलेली आहेत. आणि म्हणून मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने त्यांनी आमचं ऐकून घेतलेलं आहे, समजून घेतलेलं आहे, ते ऐकून बघितल्यानंतर यामध्ये त्यांनी जसं सांगितलं की मी पूर्ण माहिती घेतो, लक्ष घालतो, तर आम्हाला नक्की विश्वास आहे की काही ना काहीतरी मार्ग निघेल. नहीं, सारे मुद्दों पर ज़्यादा और कम ऐसी कोई बात नहीं. विषय के अनुसार चर्चा हुई है, तो ऐसे नहीं कहा जा सकता कि इस विषय पर ज़्यादा बात हुई है, इस विषय पर छोटी बात हुई. आप लोग की अलग मुलाकात हुई है, हाँ या ना? दूसरा सवाल हमारा नहीं, हाँ या ना मतलब क्या, अदालत है कि क्या है? आपकी निजी मुलाकात हाँ हो. नहीं, हाँ या ना का मतलब क्या, अदालत में खड़ा थोड़ी हूँ. आप प्रतिनिधिमंडल के साथ मिले हैं? सुनो, ऐसा है कि ये बात कभी मैंने छुपाई नहीं और छुपाने की आवश्यकता नहीं. आज राजनीतिक रूप में देखें तो हम उनके साथ नहीं हैं, लेकिन इसका मतलब ये नहीं कि हमारा रिश्ता टूट गया है. मैंने कल भी बात कही थी, मेरे एक साक्षात्कार में शायद लोकसत्ता ने लिया था तब. तो इसमें कोई गलत बात नहीं है कि मैं अगर मिलूँ, मैं कोई नवाज शरीफ से नहीं मिलने गया था. तो ऐसे अगर उनको कुछ मिले, मैं एक व्यक्तिगत रूप में मिलूँ, अगर मैं मिल भी लूँ, आज भी अभी मेरे साथी हैं, उनको कहूँगा कि मुझे दोबारा जाकर मिलना है, तो गलत बात क्या है उसमें? एकाने कोणतरी बोला. ऐका एक मिनिट. आता याच्यामध्ये गेल्या वर्षभर त्यांचे काय वेळेला जसं आता टोकते वादळ आलं, मधल्या काळामध्ये मी सांगितलं त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सरकार तुमचं कोविडच्या काळात चांगलं, हे व्यक्तिगतच बोलणं होतं. त्याचं आज सुद्धा आमची एक थोडा वेळ व्यक्तिगत भेट झाली. कसं काय चाललं आहे, मी त्यांना सांगितलं की या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत मी आलेलो आहे आणि राज्याचे प्रश्न आहेत. नाही, आता युती का तुटले 1.5 वर्षानंतर काय सांगायचं? ठीक आहे. अरे भाई साहब, जैसे अभी सारी बातें बताई, मैं एक बार फिर से पढ़ता हूँ, शायद आपको चाहिए तो. ठीक है, एक मिनट, मैं आपके लिए ठीक आहे. मला वाटतं आपण रिपीट करतो. हां, धन्यवाद. चला गाडीतून जाऊ. चला, आभारी आहे. आपण बरोबर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.